आज मनावर घेऊन जे आहे ते फ्रीजची डीप क्लिनिंग करायला घेतली. पहिलं तर फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू बाहेर काढल्या आणि फ्रीज पूर्ण रिकामं केलं. म्हटलं पहिले फ्रीजमधले भांडे घासून घेऊयात, जेणेकरून फ्रीजमधली क्लिनिंग होईल तोपर्यंत भांडे जे आहे ते वाळून जातील. त्याच्यानंतर लगेच एक काम करत दुसरं काम जे आहे ते माझं वाढलेलंच असतं आणि मी फ्रीजची जी आहे ते ही रिंग पण काढून जे आहे ते स्वच्छ धुत असते. 2-3 महिन्यालाच धुते, पण तरी पण बघा ना, एवढी घाण झालेली असते ती इझिली निघते आणि ब्रशनी जे आहे ते घासून घेतल्यानंतर क्लीन पण होऊन जाते. त्याच्यानंतर फ्रीज पूर्णपणे वाळलेला म्हणजे पुसून वगैरे घेतला. त्याच्यानंतर सगळे भांडे वगैरे वाळले होते फ्रीजचे, ते लावून घेतले आणि जे पण काही मी फ्रीजमध्ये यूज केलेले जे मॅट ते आहेत तर त्या मी मिशोवरून घेतलेल्या होत्या आणि खरंच खूप युजफुल आहेत. आता काम भरपूर झालं होतं, म्हटलं चहा घेतल्याशिवाय काही दुसऱ्या कामाला मला एनर्जी येणार नव्हती. चहा घेतला आणि त्याच्यानंतर तोपर्यंत ऋतू पण उठलेला होता, त्याला दूध दिलं आणि आम्ही दोघं गेलो लगेच भाजी आणायला. आता फ्रीज पूर्णपणे क्लीन केलेला होता, म्हटलं छान आता हिवाळा पण आहे तर छान छान भाज्या पण भेटतात आणि लगेच मग भाज्या भरपूर साऱ्या भाज्या वगैरे घेऊन आले. भाज्या लगेच धुवून ठेवल्या आणि तोपर्यंत भाज्या वगैरे वाळत होते तोपर्यंत लगेच जे आहे ते स्वयंपाक बनवून घेतला. अगदीच भाकरी आणि वांग्याची रस्सा भाजी बनवली. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं. भांडे भरपूर पडले होते, सकाळपासूनचे भांडे क्लीन केले, किचन ओटा वगैरे पूर्णपणे क्लीन केला आणि लगेच जे आहे ते सगळ्या भाज्या तोपर्यंत वाळलेल्या होत्या त्या लगेच भरून ठेवल्या. म्हणजे आता मला आठवडाभर तरी भाज्या आणायचा आणि निवडायचं वगैरे काही टेन्शन नव्हतं. सगळं फ्रीज सेट करून ठेवलं आणि खूप छान आणि एकदम क्लीन असा माझा आज फ्रीज झालेला होता. आणि त्याच्यानंतर ऋतूला थोडासा जो आहे तो खोकला आलेला होताच, तर मी काय करते, खोकला आला ना त्याला असं आल्याचा रस काढून त्याच्यामध्ये थोडासा जो आहे तो मध टाकून देते. याने जे आहे तो खोकला लवकर बरा होतो.